नमस्कार. मी डॉक्टर प्रज्ञा आपटीकर. मी आयुर्वेदिक गायनेकोलॉजिस्ट म्हणून ठाणे येथे गेली 20 वर्ष काम करत आहे. सर्वात प्रथम स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट कोकण प्रांत या फोरमतर्फे मला आज बोलण्याची संधी दिलीत आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली, याबद्दल सर्वात प्रथम मी आभार मानते. संयोजकांनी मला आज न्यूली डिस्कवर्ड फिमेल हायजीन प्रॉडक्ट्स याच्याबद्दल विचार मांडण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि जागतिक महिला दिनानिमित्त हा आपण आज विषय निवडलेला आहे. आणि ऐकणाऱ्या सर्व महिलांना, मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या माझ्यातर्फे शुभेच्छा. आपण आज हा जो विषय घेतलेला आहे, हा सध्याचा अत्यंत ऐरणीवर आलेला विषय आहे. कारण फक्त फिमेल हायजीन म्हणजे स्त्रीची स्वच्छता असा हा जेव्हा आपण विषय घेतो, त्याबरोबरीने वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच पर्यावरणाची पण स्वच्छता, हे दोन्ही गोष्टी एकमेकांशी सांगड घातलेल्या दिसतात आपल्याला. कारण वैयक्तिक स्वच्छता राखताना आपण पर्यावरणाची पण स्वच्छतेचा विचार आपण केला पाहिजे. तर या अनुषंगाने आपण आज आपण गोष्टी बघणार आहोत. तर सध्या मासिक पाळीच्या अनुषंगाने विविध प्रॉडक्ट्स आता बाजारामध्ये आलेले दिसतात, की ज्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड पासून व्हजायनल वॉश पर्यंतच्या असणाऱ्या गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला अ, नक्की कळत नाही नवीन मुलींना, की आपण जुनं ते वापरावं का नाही, जुनं ते बरोबर होतं का नाही, का आत्ताच्या नवीन आलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर आहेत. तो कुठल्या शास्त्रीय अधिष्ठानावर योग्य आहेत, त्याचा आपण आज थोडा विचार करूयात आणि थोडीशी माहिती बघूयात. सर्वात प्रथम मी तुम्हाला थोडक्यात, सगळ्यांना बहुधा आजकाल माहिती असतं कारण शाळा कॉलेजेसमध्ये बायोलॉजीमध्ये हा विषय शिकवला जातो. तरी पण आपण एक थोडक्यात माहिती बघूयात. ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, स्त्रीची जननेंद्रियाची सिस्टीम आहे. याच्यामध्ये आपल्याला गर्भाशय दिसते, युट्रस, फंडस, त्याच्यानंतर 2 फॅलोपियन ट्यूब्स दिसतायत, ओव्हरीज दिसतायत आणि व्हजायना दिसतोय. तर थोडक्यात पाळी कशी येते असं जर आपण बघितलं, तर साधारण मुलगी जेव्हा वयात येते त्यावेळेला हे ज्या ओव्हरीज ज्या आहेत, हे म्हणजे बीजांडकोश जी आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला माझा ॲरो दिसेल या ठिकाणी. हे जे बीजांडकोश ओव्हरीज ज्या आहेत, या परिपक्व व्हायला लागतात आणि साधारण 12-13व्या वर्षी, आजकाल तर 10व्या वर्षापासून आपल्याला पिरियड आलेले दिसतात. तर त्याच्यामध्ये एक-एक अंडं तयार व्हायला लागतं आणि ह्याच्यामध्ये पाळी येते. तो पाळीचा पहिला दिवस आपण काउंट करायचा आणि साधारण 10व्या दिवसापासून अंडं तयार व्हायला लागतं आणि 14व्या ते 16व्या दिवशी ते फुटतं. आणि ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स दिसतायत तुम्हाला, ह्या फिम्ब्रियल एंड हे जे आहेत, त्याच्यातून ते अंड पकडलं जातं आणि या नळीमध्ये घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये ते जर फर्टिलाइज नाही झालं, तर त्याच्या 14 दिवसानंतर पाळी येते. आणि हे अंड तयार होत असताना हे जे गर्भाशय आहे, या गर्भाशयामध्ये एंडोमेट्रियल लाइनिंग म्हणजे गर्भाशय शय्या ही दर महिन्याला तयार होत असते आणि जेव्हा गर्भधारणा होत नाही, त्यावेळेला ते योनी मार्गातून हा रक्तस्राव बाहेर पडतो. हा व्हजाना म्हणजे योनी मार्ग आहे. ह्याच्यातून रक्तस्राव बाहेर पडतो. यालाच आपण मासिक पाळी असं म्हणतो. आता हा जो रक्तस्राव असतो, हा साधारण 3 ते 4 दिवस असतो आणि एकंदरीत मासिक पाळीमध्ये 50 ते 80 एम-एल एवढा रक्तस्राव अपेक्षित असतो. 50 पेक्षा कमी झाला तर तो कमी समजावा किंवा स्कॅन्टी मेन्सेस ज्याला असं पण म्हणतो आणि 100 पेक्षा जास्ती जर होत असेल, एम-एल पेक्षा जास्ती, तर त्याला आपण थोडा जास्ती असं म्हणतो, की ज्याला हेवी ब्लीडिंग असं म्हटलं जातं. आता हा जो हे जे ब्लीडिंग होतं, तर ते आपले कपडे खराब होऊ नयेत किंवा अशा पद्धतीने त्याच्यासाठी आपण काय-काय करावं? तर पूर्वीच्या बायका कपड्यांचा वापर करत असत. कपडे पॅडप्रमाणे त्याची घडी करून ते वापरत असत आणि आजकाल सॅनिटरी पॅड आपल्याला दिसतंय आणि टॅम्पून्स हा एक प्रकार वापरला जातो आणि मेन्स्ट्रुअल कप्स हे सध्या नवीन आलेले आहेत. तर आपण या सगळ्याचे थोडक्यामध्ये फायदे आणि तोटे बघूयात. आता हे जे दिसतंय हे सॅनिटरी पॅड्स आहेत
आता ह्याची प्रत्येकाची ॲब्झॉर्प्शनची कपॅसिटी असते. तर त्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड हे साधारण 3 ते 4 तास टिकू शकतं. परत आता या ठिकाणी मगाशी मी जे म्हटलं, की ज्याच्यामध्ये रक्तस्राव किती प्रमाणात होतोय. ज्यांना खूप हेवी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो, त्यांना दर 2 तासाला देखील पॅड बदलायला लागू शकतं. टॅम्पूज जे असतात ते 6 ते 8 तास रक्त ॲब्झॉर्ब करू शकतात आणि मजानल मेन्स्ट्रुअल कप्स जे आहेत, ते मात्र 10 ते 12 तास अ, रक्त घेऊ शकतात, कलेक्ट करू शकतात. ओके. त्याच्यानंतर आता आपण थोडक्यात सगळ्याची माहिती बघूयात. आता हे सॅनिटरी पॅड्स कसे बनवले जातात? तर कन्व्हेन्शनल ब्रँड जे आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला दिसेल, की एक प्रकारचं प्लास्टिकचा वापर याच्यामध्ये केला जातो. ह्याच्यामध्ये पॉलीप्रॉपिलीन म्हणजे जे प्लास्टिक आहे, ब्लू डाय आपल्याला जो निळा रंग दिसतो, हेवी मेटल रेसिड्यूज असतात. त्याच्यानंतर काही वेळेला ब्लीच केलेला पल्प असतो आतमध्ये. तुम्ही जर पॅड कधी उघडून बघितलत पूर्ण, तर फक्त कॉटन नसतो त्याच्यामध्ये. बरेच त्याच्यामध्ये क्रिस्टलाइज झालेले काही पार्टिकल्स असतात. त्याच्यामध्ये हेवी मेटल रेसिड्यूज असतील, प्लास्टिक मटेरियल असेल किंवा काही इतर केमिकल्स असतील. अशा सगळ्यापासनं सॅनिटरी पॅड बनवलं जातं आणि हे 90% प्लास्टिकपासनं बनवलं जातं. आता पॅड वापरावं हे सगळं वैयक्तिक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून किंवा सोयीच्या दृष्टिकोनातून पॅड्स वापरली जातात. परंतु याच्यामध्ये ते डिस्पोज कसं करायचं हे शिकवलं जात नाही बऱ्याचदा. आता या ठिकाणी माझ्याकडे तो आज व्हिडिओ अवेलेबल नाहीये म्हणून मी दाखवत नाहीये, की जर तुम्ही कचरा वेचणारे लोकं जर बघितलेत, तर तुम्हाला किंवा तुम्ही जाता-येता कुठेही वेगवेगळ्या कचरा कुंड्या जर आपल्याला रस्त्यावर दिसतात, तर वेडीवाकड्या प्रकारामध्ये डिस्पोजेबल म्हणजे ही जी पॅड्स असतात हे डिस्पोज केलेले दिसतात. मग ते उघड्यावर तसेच पडलेले असतात. काही जणं हे टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकतात. तर हे अशा पद्धतीनं या सॅनिटरी पॅडचं डिस्पोजल करायचं नक्कीच नाहीये. याच्यामुळे पर्यावरणाची हानी होते. कारण ही सगळी सॅनिटरी पॅड्स जे आहेत हे बायोडिग्रेडेबल नसतात. त्याच्यामुळे हे जे असतात हे कुठेतरी जलाशयामध्ये कुठेतरी जातात. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही वॉटर रिझर्व्हायर सगळे म्हणजे जलाचं देखील पोल्युशन या ठिकाणी होणार आहे, जमिनीचं होणार आहे. जमिनीमध्ये हे पॅड्स तसेच पडून राहतात वर्षानुवर्ष. या प्लास्टिकचं बायोडिग्रेडेबल डिकंपोझिशन व्हायला 800 ते 1000 वर्ष जातात. त्यामुळे काय होतं, या ठिकाणी प्लास्टिकचा थर साचल्यामुळे पाणी आत जे झिरपणं ज्याला म्हणतो आपण, ते होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग जमीन घिसणं किंवा स्लायडिंग आपल्याला सध्या जे दिसतं, की जमिनीची धूप व्हायला लागते या ठिकाणी आणि जमिनीची क्वालिटी कस कमी व्हायला लागतो. त्याच्यामुळे हे जे डिस्पोजल आहे, हे व्यवस्थित पद्धतीने तर सॅनिटरी पॅड असो किंवा टॅम्पून असो, दोन्हीमध्ये प्लास्टिकचा वापर असल्यामुळे एका पेपरमध्ये रॅप करून वेगळ्या डस्टबिनमध्ये टाकणं आणि ते लीडमध्ये टाकणं, लीड असलेल्या म्हणजे झाकण असलेल्या कचरा पेटीमध्ये टाकणं गरजेचं आहे आणि त्याचं वेगळ्या प्रकारे डिस्पोजल केलं जातं. तर या ठिकाणी डिस्पोजल ऑफ हायजीन प्रॉडक्ट्स म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे वाइप्स आहेत, पेपर टॉवेल्स आहेत, की जे ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन वापरले जातात. सॅनिटरी नॅपकिन्स किंवा टॅम्पून्स आहेत किंवा काही बायकांना, स्त्रियांना इन्कॉन्टिनन्स होतो, की शिंक आली तर अचानक लघवी होऊन जाते किंवा लहान मुलांचे डायपर्स आहेत, वृद्ध माणसांचे डायपर्स आहेत. या अनेक गोष्टी ज्या आहेत, ह्या फ्लश करायच्या नाहीयेत. या वेगळ्या पद्धतीने रॅप करून, पेपर बॅगमध्ये रॅप करून तुम्ही वेगळ्या कलेक्ट करायच्या आहेत आणि त्या इन्सिनरेटर म्हणजे ज्या ठिकाणी फर्नेसेसमध्ये ह्या जाळल्या जातात किंवा अशा पद्धतीने तिकडे आपल्याला द्यायच्या आहेत किंवा वेगवेगळे जे बायोलॉजिकल डिस्पोजल असतात म्हणजे ज्याला आम्ही अ, वेगवेगळे बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये ब्लडचे प्रॉडक्ट्स येतात, हे सगळे आपण वेगळ्या पद्धतीने डिस्पोज केले जातात. मग याला पर्याय काय? म्हणजे जर आपल्याला हे वापरायचं नसेल, तर तुम्ही रियुजेबल क्लॉथ पॅड्स पण वापरू शकतात. आजकाल ही अशी तयार पण मिळतात, विकत मिळतात किंवा तुम्ही घरी तुमच्याकडे असलेले जुने कॉटनच्या साड्या किंवा कॉटनचे बेडशीट्स, कॉटनच्या ओढण्या, जुन्या ज्या आहेत, की जे करू शकतात, अशा पद्धतीचे क्लॉथ पॅड्स तुम्ही बनवू शकता आणि हे क्लॉथ पॅड्स तुम्ही निश्चितच परत-परत वापरू शकता आणि जेव्हा ते खराब होतील, तेव्हा त्यांना तुम्ही जाळून टाकू शकता. सो मग त्याचं कुठलंच रेमनंट या ठिकाणी वापरता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल, की आपल्या जुन्या बायका ज्या होत्या, या अत्यंत योग्य पद्धतीने निसर्गाच्या जवळ राहून
मासिक पाळीमध्ये स्वच्छता राखत असत. आणि त्या काळामध्ये फर्टिलिटी पण चांगली होती, की जी आज आपल्याला इन्फर्टिलिटी मोठ्या स्वरूपात दिसतेय, ती पूर्वीच्या काळातल्या बायकांमध्ये नव्हती. सो स्वच्छता म्हणजे हे जे पॅड्स आहेत, हे स्वच्छ धुणं आणि बेसिकली ते लपवून तुम्ही कुठेतरी अंधारात वाळवायचे नाहीये, तर सूर्यप्रकाशामध्ये त्याचं वाळवणं म्हणजे ते निर्जंतुक होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही रियुजेबल क्लॉथ पॅड्स पण या ठिकाणी वापरू शकता आणि स्वतःचं स्वच्छता राखून तुम्ही स्वतःचं आरोग्य पण अबाधित राखू शकता. आता बायोडिग्रेडेबल पॅड्स आपल्याकडे विविध प्रकारचे अवेलेबल आहेत. तुम्ही ऑनलाईन अनेक बघू शकता. याच्यामध्ये क्लॉथ पॅड हा एक प्रकार झाला. त्याच पद्धतीने बनाना ट्रीपासून, बनाना फायबर्स पासून त्याचा पल्प बनवला जातो आणि त्याचा टॉप लेयर जो असतो तो पॅडचा अशा पद्धतीने बायोडिग्रेडेबल टॉप टू बॉटम लेयर असा बनाना पल्प असा वापरून बायोडिग्रेडेबल पॅड्स तयार केली जातात. त्याच्यानंतर एक प्रकार आहे टॅम्पून्सचा. आता पॅड्स हे वापरायला सोयीचे जरी असले तरी काही वेळेला जे ॲथलेटिक्समध्ये भाग घेतात, स्विमर्स आहेत किंवा ट्रेकिंगला जातात किंवा अशा ज्या काही महिला आहेत, तर त्यांना टॅम्पून्स हे उपयोगी पडतात. तर त्याच्यामध्ये देखील लहान मुलींकरता ज्युनियर साईज आहे. नंतर रेग्युलर साईज, सुपर, सुपर प्लस, अल्ट्रा असे वेगवेगळ्या कंपन्यांचे टॅम्पून्स अवेलेबल आहेत. तर या ठिकाणी टॅम्पून्सही तुम्ही वापरू शकता आणि त्याचं ॲब्झॉर्प्शन 6 ते 8 तास असतं. त्याला तेही वापरू शकता. परंतु हे प्रत्येक वेळेला तुम्हाला योनीमार्गाच्या आत त्याच्या इन्सर्टरच्या साहाय्यानं घालणं आणि बाहेर काढणं हा प्रकार तुम्हाला करायला लागतो. आणि परत मगाशी म्हटलं तसं टॅम्पून्स परत वेगवेगळ्या प्लास्टिक मटेरियल्सपासून बनलेले असल्यामुळे हे बायोडिग्रेडेबल नसतात. त्यामुळे ते परत थोडेसे पर्यावरणाची हानी करण्यासाठी अ, आहेतच. त्यामुळे त्याचंही डिस्पोजल आपल्याला योग्य पद्धतीने करणं गरजेचं असतं. आता जर तुम्ही टॅम्पून्स बघितलेत, तर ते ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दिसेल, की एक इन्सर्टर असतो. त्याच्यानंतर एक त्याला थ्रेड असतो, की जो अटॅच्ड असतो आणि ॲप्लिकेटरच्या साहाय्याने हा टॅम्पून तुम्हाला आतमध्ये घालायचा आहे आणि तो ॲप्लिकेटर बाहेर ओढून घेतलात, की थ्रेड योनीमार्गाच्या बाहेर राहतो आणि तो तुम्हाला एक 4 ते 5 तासानंतर, 6 तासानंतर तो तुम्ही ओढलात, की तो तुमचा टॅम्पून बाहेर येतो आणि परत ॲप्लिकेटर वापरून तुम्ही तो नवीन वापर त्याचा करू शकता. तर अशा पद्धतीने हा इन्सर्शन केलं जातं. योनीमार्गामध्ये ॲप्लिकेटरच्या साहाय्याने आपल्याला टॅम्पून घालता येतो. त्याच्यानंतर टॅम्पून देखील डिस्पोज करताना आपल्याला फ्लश करायचा नाहीये. आता या सगळ्यावर उपयोगी म्हणून जो आत्ताचा आपल्याला नवीन प्रकार जो गेले एक 4-5 वर्ष दिसतोय, तो आहे मेन्स्ट्रुअल कप. तो हा कप हा सिलिकॉनपासून बनलेला असतो. त्याच्यामुळे त्याचे बॉडी रिएक्शन्स काही विशेष येत नाहीत. तर या ठिकाणी त्याचे रिम, नंतर रिजेस, एअर होल्स आणि स्टेम असे वेगवेगळे पार्ट तुम्हाला दिसतायत, की जो कपचा पार्ट आहे, तो पूर्ण सर्व्हिक्समध्ये आत जातोय व्हजायनामध्ये आणि स्टेम जे आहे हे बाहेर थोडंसं राहतं, की ज्याच्याने तुम्ही त्याला ओढून बाहेर काढू शकता. आता तुम्ही चूज कसा करायचा? तर स्मॉल आणि लार्ज असे 2 प्रकार आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये साधारण कपॅसिटी लहानमध्ये 23 ते 25 एम-एल ब्लड असतं आणि मोठ्यामध्ये 30 एम-एल. जसं मगाशी मी सांगितलं पूर्ण मासिक पाळीमध्ये साधारण 100 एम-एल पर्यंत रक्तस्राव होतो. तर दर दिवशी साधारण 30 ते 50 एम-एल पर्यंत होऊ शकतो. म्हणूनच याची कपॅसिटी आपल्याला 10 ते 12 तास तो योनी मार्गामध्ये आपण ठेवून त्या ब्लडचं कलेक्शन आपल्याला करता येऊ शकतं. तर या ठिकाणी जर तुम्हाला कमी जात असेल, तर हे कसं ठरवावं, की आपल्याला जास्ती होतोय का कमी होतोय? तर साधारण दिवसाला 2 पॅड्स लागत असतील, गच्च भरत असतील, तर हे मॉडरेट साधारण आहे. म्हणजे साधारण दिवसाला 20 ते 25 एम-एल ब्लड लॉस होतोय आणि ज्यांना दिवसाला 6 ते 8 पॅड्स लागत असतील, गच्च भरत असतील, तर त्यांना निश्चितच 60 ते 70 एम-एल ब्लड लॉस दिवसाला होतोय. तर या ठिकाणी आपल्याला मोठा कप यूज करायला पाहिजे आणि ज्यांना कमीत कमी स्पॉटिंग होतंय किंवा फक्त एकच पॅड लागते, तर त्यांचं खूप स्कॅन्टी मेन्सेस आहेत. तर त्याची पण कारणं अनेक आहेत. आपण त्याचा विचार दुसऱ्या वेळेला कुठल्यातरी लेक्चरमध्ये करूयात, की याच्यामध्ये काही विकृती असते का? पण आजचा आपण विषय ह्याच्यापुरताच मर्यादित ठेवूयात. सो मेन्स्ट्रुअल कप्स मग आता या ठिकाणी तो कसा आत घालायचा? त्या ठिकाणी तुम्हाला मेथड दिसतीये तर करेक्ट जो आहे तो पूर्ण आत अशी त्याची रिज यू शेप्ड आपल्याला करायची आहे आणि तो वरच्या बाजूनी फक्त तुम्ही पिंच करायचा आहे. हा
राईट साइडला जो दिसतोय तो पूर्ण पिंच केलाय. त्यामुळे तो तसाच अडकून राहू शकतो. तर अशा पद्धतीने योनी मार्गामध्ये सारून तो सोडलात, की तो ही जी रिम आहे ही बरोबर गर्भाशयाच्या सर्व्हिक्सला, तोंडाला गच्चपणे बसते आणि ती त्याला व्हॅक्यूम क्लिअर करून ती आतमध्ये गच्च बसते. आणि मग त्या कपमध्ये हा जो कप आहे ह्याच्या आतमध्ये जी कॅव्हिटी आहे ह्याच्यामध्ये ब्लड येत राहतं आणि तुम्ही तुमची रेग्युलर कामं करू शकता, स्विमिंग करू शकता किंवा कुठेही जाऊ शकता. आता पुढचा भाग आपण नक्की बघणार आहोत, की या काळामध्ये स्त्रीनी स्विमिंग करावं का नाही करावं? त्याच्याबद्दल आपण शेवटी बघूयात. सो अशा पद्धतीने तुम्हाला आता या ठिकाणी आपण बघतोय स्लाइडमध्ये, की क्लीन युअर फिंगर बिफोर इन्सर्टिंग युअर सर्व्हिक्स शुड बी फील लाइक अ टिप ऑफ युअर नोज. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी आपल्या नाकाच्या टिपला जर हात लावून बघितला, तर त्याचा जो फील आहे आपल्याला, तो अशाच प्रकारचा फर्म फिलिंग आपल्याला गर्भाशयाच्या तोंडाचा म्हणजे सर्व्हिक्सचा लागतो. आणि त्या पद्धतीने तुमचं एज अँड हाईट आर नॉट ॲक्युरेट मेजर्स फॉर चूजिंग द साइज ऑफ मेन्स्ट्रुअल कप. म्हणजे लहान मुलगी आहे म्हणून तिला छोटा द्यायचा किंवा मोठी बाई आहे म्हणून तिला मोठा द्यायचा असं नसून, तर ही जी वजनातली हाईट आहे याच्यानुसार आपल्याला म्हणजे बोटाच्या अंदाजानुसारही आपल्याला सर्व्हायकल मेन्स्ट्रुअल कपचा अंदाज आपल्याला साईजचा घ्यायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला दिसते की वॉश युअर कप विथ माइल्डर लुकवॉर्म वॉटर विथ सोप. आपल्याला त्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही तो जगात कुठेही असलात तरी तुम्ही तो सहज इझिली वापरू शकता. त्याच्यानंतर कप तो अशा पद्धतीने वरच्या बाजूने यू शेप्डमध्ये त्याला फोल्ड करू सी शेप्डमध्ये आपल्याला त्याला फोल्ड करायचा आहे आणि योनी मार्गामध्ये तो घालायचा आहे आणि 2 बोटांच्या साहाय्याने योनी मार्ग विस्तारित करून दुसऱ्या हातानी तो आतमध्ये घालायचा आहे. थोडे 1-2 महिने तुम्हाला त्याचा वापर करायला लागू शकतो आणि फुल एकदा ओपन झालं, की ते सीलसारखं गच्च बसतं आणि या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतंय, की गर्भाशयाच्या तोंडाला ते सीलसारखं बसतं आणि त्याचा जो देठ आहे म्हणजे स्टेम जे आहे हे थोडंसं बाहेर येतं. तर त्याच्या साहाय्याने आपण त्याला परत बाहेर काढणं आणि तो स्वच्छ करणं हे आपल्याला सोपं होऊ शकतं. सो मेन्स्ट्रुअल कपचे बेनिफिट्स आपल्याला भरपूर या ठिकाणी दिसतात, की आपल्याला योनी मार्गातले जे स्राव असतात ते पी-एचला त्याच्या तो इफेक्ट करत नाही. 6 ते 8 तास, 10 तासापर्यंत तुम्ही चेंज करायची गरज पडत नाही. मेन्स्ट्रुएशन तुम्हाला होतंय हे कळायची पण गरज पडत नाही कारण कप तो इट्स लाइक अ पार्ट ऑफ युअर बॉडी. त्याच्यानंतर एकच कप तुम्ही 10 वर्षापर्यंत वापरू शकता. त्यामुळे तुमचा दर महिन्याचा पॅडचा, टॅम्पूनचा खर्च वाचतो. त्याच्यानंतर आता हे जे कपमध्ये आलेलं ब्लड आहे, हे तुम्ही डायरेक्ट टॉयलेटमध्ये टाकू शकता, फ्लश करू शकता. तुम्ही कुठे निसर्गात असाल, बाहेर असाल, तर तुम्ही डायरेक्ट मातीमध्ये टाकू शकता. हे बायोडिग्रेडेबल ब्लडच असल्यामुळे बायोडिग्रेडेबल आहे. तुम्ही कुठेही असलात तरी तुम्ही त्याचं डिस्पोजल करू शकता. त्यामुळे हा कप जो आहे एकदा घेतलात, की तुम्ही 5 ते 10 वर्ष वापरू शकता आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचे कपडे इझिली ह्याच्यामध्ये वापरू शकता, की ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅड आणि टॅम्पूनी होणारे जे डिस्कम्फर्ट आहेत, हे कपनी अजिबात होताना दिसत नाहीत. सो आता आपण शेवटच्या भागात आहोत. याच्यामध्ये आपल्याला हा एक भाग आहे, की मेन्स्ट्रुअल कप हा जर भाग झालाच, तर मी सांगेन की मेन्स्ट्रुअल कप फक्त आम्ही ॲज अ गायनाकोलॉजिस्ट सांगतो, की ज्यांना आजकाल लहान मुलींना खूप साधारण 10-12व्या वर्षापर्यंतच येत होतं. तो योनिमार्गाची वेगळी वाढ झालेली नसते अजून. तर त्यांनी मेन्स्ट्रुअल कप वापरू नयेत, असं आम्ही 18 वर्षापर्यंत असं थोडंसं ॲडव्हाइस करतो. 18 वर्षानंतर नक्की वापरायला हरकत नाही. आणि लहान मुलींनी सॅनिटरी पॅड वापरायला हरकत नाही, परंतु जर क्लॉथ पॅड वापरले तर अजून उत्तम किंवा जर बायोडिग्रेडेबल आज मगाशी मी जे सांगितले तसे पॅड वापरले तर आपण पर्यावरणाची हानी पण टाळू शकतो आणि डिस्पोजल कसं करावं हे जर लहान मुलींना अगदी लहानपणापासून जर शिकवलं, तर मला वाटतं आपण स्वतःच्या स्वच्छतेबरोबरच पर्यावरणाची पण स्वच्छता या ठिकाणी करू शकतो, राखू शकतो. आणि त्याच्या बरोबरीने अ, काही आपण थोडक्यात इतर भाग पण बघूया ॲज अ आयुर्वेदिक गायनेकॉलॉजिस्ट मी काही गोष्टी या ठिकाणी सुचवू इच्छिते,
की व्हजायनल वॉश आजकाल आपल्याला केमिकल बरेच मिळतात, की ज्या मुलींना श्वेतस्रावाचा व्हजायनल व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो, तर ते बरेच जण व्हजायनल वॉश वापरताना दिसतात. परंतु याच्यामुळे काय होतं, व्हजायनाचा पी-एच बदलतो सिक्रिशन्सचा आणि अजून वारंवार इन्फेक्शन्स होताना दिसतात. काही आणि तिथली जागा ही नाजूक असल्यामुळे काही वेळेला या वॉशमुळे तिथं करोसिव्ह रिएक्शन येताना दिसून तिथे वेगवेगळे स्किनचे प्रॉब्लेम्स येताना दिसतात. सो ॲज अ आयुर्वेदिक गायनेकोलॉजिस्ट मी या ठिकाणी सांगू इच्छिते, की या ठिकाणी आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स वेगवेगळे आहेत. वेगवेगळे काढे आपण व्हाजायनल वॉशसाठी वापरू शकतो. सगळ्यात सोपा जो इझिली अवेलेबल मी आता इथे सांगते, की तो म्हणजे त्रिफळा. त्रिफळा सगळ्यांना माहिती आहे. तर त्रिफळाची फळं तुम्ही आणलीत, ती उकळलीत आणि ती गाळून त्याचा काढा जर तुम्ही जस्ट वॉश करता वापरलात लूकवॉर्म असा, तर कुठलंच इन्फेक्शन तुम्हाला होताना दिसणार नाही. आणि तिथला भाग जो आहे हा ओला न ठेवता तो कोरडा राहील याच्याकडे जर तुम्ही त्याची काळजी घेतलीत, तर ईस्ट इन्फेक्शन्स होणार नाहीत. माझ्याकडे काही प्रश्न आलेले होते. त्याच्यामध्ये हा प्रश्न होता, की ईस्ट इन्फेक्शन टाळण्यासाठी काय करावं? तर हा सगळ्यात मोठा भाग, की आयुर्वेदिक जवळ असलेल्या आयुर्वेदिक गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदिक असे काही प्रॉडक्ट्स आहेत, त्याचे काढे तुम्ही वापरू शकता. तिथली जागा कोरडी ठेवण्याचा वापर करा, सो दॅट तुम्हाला इन्फेक्शन्स होणार नाहीत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाएट ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. आता या ठिकाणी जेव्हा मासिक पाळी असते, तर आमच्या शास्त्रामध्ये एकही विशिष्ट प्रकारचा आहार घ्यायला सांगितलेला आहे, ज्याच्यामुळे तुमची फर्टिलिटी मेंटेन होते. इन्फर्टिलिटीची म्हणजे आपण जी काही कारणं आहेत, त्याच्यामध्ये अंडी कमी होणं, म्हणजे आजकाल ओव्हॅरियन फेल्युअर्स किंवा पी सारखे जे इन्क्रीजिंग रेट दिसतात आपल्याला, हे सगळे आपल्या डाएटमुळे होताना दिसतात. तर पाळीच्या काळामध्ये अत्यंत तिखट, आंबट, खारट असा आहार टाळावा. ज्याच्यामध्ये चायनीज आहे, पाणीपुरी आहे, चाट आयटम्स आहेत, खूप तिखट आहे. तर असा आहार जर घेतला तर रक्तदृष्टी होताना दिसते आणि स्त्रीची अंडी कमी होताना दिसतात आणि ओव्हरीचे मध्ये आपल्याला सिस्ट होणं किंवा ओव्हरी काम न करणं अशा प्रकारचे आजार होताना दिसतात. तर डाएट आणि ह्याच्या पद्धतीने अजूनही बऱ्याच प्रकारचा आहार आपल्याला सांगता येऊ शकतो प्रकृतीप्रमाणे. तर जवळच्या आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घ्या किंवा आयुर्वेदिक गायनेकॉलॉजिस्टकडे तुम्ही या आणि स्वतःचं डाएट कसं असावं याच्याबद्दल तुम्ही नक्कीच काउन्सिलिंग करून घ्या. त्याच्यानंतर मगाचा जो मी विषय म्हटलं, की टॅम्पून्स किंवा या ज्या काही गोष्टी आहेत, हे एक्सरसाइज करताना वापरावं. पण आता ज्यांच्या काही कॉम्पिटिशन्स आहेत, तर त्यावेळेला तुम्ही वापरणं ठीक आहे. पण अदरवाईज एक्सरसाइज करू नये, असं आपलं आयुर्वेद शास्त्र अनेक वर्षापासून सांगतं, की एक्सरसाइज तुम्ही पाळीच्या काळामध्ये करू नयेत. जेव्हा 4था दिवस होईल आणि पाळीचं ब्लीडिंग बंद होईल, त्याच्यानंतर मात्र रेग्युलर एक्सरसाइज बाईचा असायला पाहिजे. ज्याच्यामध्ये योगाभ्यास आहे, सूर्यनमस्कार आहेत, रनिंग आहे, स्विमिंग आहे, वाकून कामं करणं आहे. कारण गर्भाशय हे कमरेच्या म्हणजे एकदम खालच्या भागात असल्यामुळे आपल्याला कमरेचे आजार टाळण्याकरता कमरेचे व्यायाम करणं, नंतर ओव्हरीचं आणि गर्भाशयाला रक्तपुरवठा चांगला होण्याकरता बेंडिंग एक्सरसाइज म्हणजे ज्या ठिकाणी वाकून व्यायाम करणं, पुढे फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, लॅटरल बेंडिंग किंवा सूर्यनमस्कारासारखे व्यायाम हे निश्चितपणे एक्सरसाइज करायला पाहिजेत. परंतु ज्यावेळेला मासिक पाळी चालू असेल, त्यावेळेला नक्कीच करू नये. त्यावेळेला थोडी विश्रांती घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आजकाल आपल्याला इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स काही जण घेताना दिसतात. आजकाल सेक्शुअल लाईफ खूप अर्ली चालू होताना दिसतंय. या ठिकाणी मी ते पण सांगेन, की घाबरून इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा वापर करणं, याच्यामुळे इन्फर्टिलिटी, कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर होताना दिसतात. तर त्याच्यामुळे एकतर एवढ्या अर्ली एजमध्ये सेक्शुअल लाईफ चालू करू नये एक तर. परंतु जर काही कारणाने चालू होत असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही जवळच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. आयुर्वेदिक गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि प्रॉपर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड अडॉप्ट करा. आणि कारण त्याच्यामुळे होणारे जे साइड इफेक्ट्स आहेत, हे जास्ती धोकादायक आहेत. तुमच्या तब्येतीला हानिकारक आहेत. कॅन्सरसारखे मोठे आजार होऊ शकतात किंवा इन्फर्टिलिटीसारख्या मोठ्या आजारांना तुम्ही भविष्यामध्ये बळी पडू शकता. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा वापर कसा करावा याच्यासाठी तुम्ही जवळच्या गायनेकॉलॉजिस्टकडे नक्कीच त्याचा सल्ला घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मला काही प्रश्न आहेत आपण थोडक्यात बघूया. मेन्स्ट्रुअल कप आत ठेवल्यामुळे रक्त आत राहिल्यामुळे पुढील आयुष्यात त्रास होऊ शकतो का?
तर मगाशी मी म्हटलं तसं रक्त आत राहत नाही. ते आपल्याला दर 6 ते 8 तासांनी तुम्हाला बाहेर टाकायचंय. त्यामुळे रक्त आत राहत नाही तसं. त्यामुळे ते तुम्ही ओतून द्यायचंय आणि परत तो धुवून स्वच्छ करून परत नव्याने इन्सर्ट करायचा. जसं 6 ते 8 तासांनी 4 ते 6 तासांनी तुम्ही पॅड बदलता, त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मेन्स्ट्रुअल कप बदलायची गरज नसते. पण तुम्ही आत साठलेलं ब्लड हे वॉशरूममध्ये टाकून त्याच्यानंतर स्वच्छ करून तुम्ही परत आतमध्ये इन्सर्ट करायचंय. टॅम्पून्समुळे त्रास होतो का? आवश्यक द्रव्य पण शोषली जातात का? होऊ शकतं ह्याच्यावर म्हणजे टॅम्पून्स हा प्रकार अजूनही म्हणजे त्याच्याबद्दल सगळे त्याची उत्तरं मिळालेली नाही आहेत. त्याच्यावर स्टडीज चालू आहेत. त्यामुळे टॅम्पूनचा वापर कमीत कमी करावा. मी असं सांगेन, की रेग्युलर न करता ज्यावेळेला तुम्हाला काही नेमकं तुमची पाळी ट्रेकिंग म्हणा किंवा स्विमिंग म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशनमध्ये आली असेल, तर त्यावेळेला तुम्ही टॅम्पून्स वापरा किंवा तुम्ही शक्यतो मेन्स्ट्रुअल कप वापरले तर जास्ती योग्य राहील. आणि इतर वेळेला रेग्युलर पद्धतीने टॅम्पून्स नाही वापरले तर जास्ती उत्तम आहे, कारण ते बायोडिग्रेडेबल नाहीयेत आणि बायोडिग्रेडेबल टॅम्पून्स अजून उपलब्ध नाहीयेत बाजारामध्ये. त्यानंतर नवीन क्लॉथ पॅड्स किंवा मेन्स्ट्रुअल कप सॅनिटाइज करण्यासाठी पाण्यात उकळवणं योग्य आहे का? तर अगदी योग्य आहे. मेन्स्ट्रुअल कप तर काहीच तुम्हाला करायची गरज नसते. स्वच्छ साबणाच्या पाण्याने नुसता उकळला किंवा नुसता गरम पाण्याने धुतला तरी सुद्धा तो सफिशियंट आहे किंवा स्वच्छ पाण्याने धुतला तरी सुद्धा तो सफिशियंट आहे. कारण योनी मार्ग हा ओपन असतो. त्याच्यामुळे काय आहे तिथं तसा तो सॅनिटाईज नसतोच. त्यामुळे तुम्हाला तिथं सॅनिटाईज करून वेगळं काही वापरायची गरज आहे अशी गरज नाहीये. आणि सॅनिटाईज करण्याकरता वेगवेगळ्या अजून केमिकल्सचा वापर केला तर योनी मार्गाला त्या केमिकल्सचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे केवळ गरम पाण्याने धुणं, साबणाच्या पाण्याने धुणं हे एवढं अपेक्षित आहे आणि क्लॉथ पॅड्स मी मगाशी म्हटलं तसं सूर्यप्रकाशामध्ये वाळवणं हा खूप निर्जंतुकीकरणाचा महत्वाचा पर्याय आहे. तर मला वाटतं आजच्या जागतिक महिला दिनाच्या अ, आणि महिला दिनाच्या जो वीक होता त्याच्या अनुषंगाने आपण हा विषय अत्यंत मला वाटतं थोडक्यात मांडलेला आहे. अजूनही ह्याच्याबद्दल काही कोणाला शंका असतील किंवा काही असतील तर माझा मी ईमेल आयडी आणि फोन नंबर इथे शेअर केलेला आहे. तुम्ही मला विचारू शकता किंवा ईमेल करू शकता आणि आपल्या एस-एफ-डीच्या स्टुडंट फोरम डेव्हलपमेंटच्या स्टुडंट फॉर डेव्हलपमेंटच्या आपल्या या Facebookवर वेगवेगळे तुम्ही चॅट बॉक्समध्ये वेगवेगळे प्रश्न विचारू शकता आणि त्याच्याबद्दल जर खूप शंका आल्या तर आपण अजून एक सेशनही घेऊ शकतो. त्याच्याबद्दल नक्की आपण विचार करूया आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि सर्व महिलांना अ, तरुणींना अ, आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या संदर्भातले आजार न होवोत आणि कारण हे आपलं कवच कुंडल आहे. मासिक पाळी हे आपलं कवच कुंडल आहे. जोपर्यंत मासिक पाळी आपली चांगली राहील, तोपर्यंत आपलं आरोग्य चांगलं राहील. त्यामुळे आपलं स्त्रीत्व जपण्यासाठी नक्कीच याची निश्चितपणे नीट काळजी घेऊयात आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा आणि स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंटच्या संयोजकांना परत एकदा आभार. धन्यवाद.